आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। अजित पवार गटाकडून विदर्भातील लोकसभेच्या 3 जागांची मागणी केली गेली आहे। भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्ध्याची मागणी अजित पवार गटाकडून केली जाते। प्रफुल्ल पटेल, धर्मराव बाबा अत्राम आणि सुबोध मोहितेंसाठी मतदारसंघाची मागणी केली जाते। अजित पवार गटाचे नेते सुबोध मोहिते यांच्याशी याच मुद्द्यावरती संवाद साधलाय तुषार कोहळे यांनी। काय भूमिका आहे जाणून घेऊया। अजित पवार गट किंवा राष्ट्रवादी हे विदर्भात 3 जागा लढत होते लोकसभेच्या, त्यामुळे त्यांना 3 जागा हव्या। नेमक्या त्या 3 जागा कोणत्या आणि त्यासाठी त्यांचा नेमका काय निकष आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत अजित पवार गटाचे नेते सुबोध मोहिते आहे। तुम्ही 3 जागेची मागणी केलेली आहे। शिंदे गट असेल किंवा भाजप बघता किती तुम्हाला वाटतं की तुमची मागणी योग्य आहे? नाही, जसं तुम्ही म्हटलं की 3 जागा ज्या ऑलरेडी होत्या आणि आम्हाला जास्त नको 3च जागावर आमचा क्लेम आहे। त्याचं कारण असं आहे की 3 ज्या जागा आहे, गोंदिया आणि भंडारा पहिली जी जागा आहे, आपल्याला माहिती असेल की मागच्या 25 वर्षापासून ही जागा राष्ट्रवादीकडे आहे। त्याचं कारण राष्ट्रवादी ताकद तिथं जबरदस्त आहे। राष्ट्रीय नेते आदरणीय प्रफुल्ल पटेलजी त्या ठिकाणी सक्रिय आहेत। दुसरी जागा आम्ही मागतोय गडचिरोली, कारण तिथे कॅबिनेट मंत्री आहे बाबा अत्रामजी आणि मोस्ट पॉप्युलर लीडर इन ट्रायबल आज अशी त्यांची ख्याती आहे। आणि तिसरी जागा मागतोय वर्धा। त्याचं कारण असं आहे की डिलिमिटेशन नंतर रामटेक आणि वर्धा हे मर्ज झालेलं आहे। रामटेकचा जो भाग होता जिथे मी 2 खासदार होतो आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर होतो, त्याचा एक भाग हा वर्धेला अटॅच झाल्यामुळे ह्या 3 जागाची आमची डिमांड आहे। कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आधीच्या ज्या 3 होत्या अमरावती, बुलढाणा आणि गोंदिया, त्याच्यामुळे 3 जागांची आमची डिमांड आहे। दुसरं अमरावती आणि बुलढाण्याचा जो तुमचा क्लेम होता तो का सोडला मग तुम्ही? बघा, इलेक्शन इज अ गेम ऑफ विनिंग। रेसमध्ये जो जिथं जिंकू शकतो त्या निकषावर ह्या जागा या ठिकाणी बसत आहे। अननेसेसरी जागा मागायच्या म्हणून क्लेम करणं हा काही राष्ट्रवादीचा, अजित पवारचा, प्रफुल्ल पटेलचा किंवा माझा स्वभाव नाही आहे। आणि जे काही मागतो आहे ते ऑन द बेसिस ऑफ मेरिट, म्हणजे 3 जागा देण्यात याव्या अशी आमची इच्छा आहे। कार्यकर्त्याचा यासाठी फार मोठा आग्रह आहे। निश्चितच विदर्भातल्या 3 जागेवर अजित पवार गटाचा डोळा आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।